मध्ये आपण आलात आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जे माऊलींच्या रथाच्या बैलजोडीचं पूजन झालेलं आहे, रथाचं पूजन झालेलं आहे, काय सांगाल? आज या आळंदीच्या माऊलीच्या दर्शनासाठी आणि जे रथाला जी बैलजोडी लागणार आहे, ज्यांचा मान आहे, त्या बैलजोडीची पूजा करण्यासाठी आज या आळंदीमध्ये मी आलेली आहे. ज्यांचा 2 जोड्यांचा जो मान होता, त्यांचं माऊलीच्या रथाच्या जोड्यांचं पूजन इथे झालेलं आहे. त्याचबरोबर सगळ्या देवस्थानाचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याबरोबर येणाऱ्या आगामी काळामधला आराखडा देवस्थानाचा काय आहे आणि कसा त्या संबंधीची चर्चा पण आज इथे झालेली आहे. आणि हे आपलं मोठं देवस्थान आहे. मोदीजींचं जे म्हणणं आहे ते माझ्या मते नड्डाजी पण आमचे येऊन गेले, अध्यक्ष निर्मला सीतारामनजी येऊन गेलेले आहेत. आणि मोदीजींचं म्हणणं आहे की आपली जी सगळी देवस्थानं आहेत त्याचा खूप आपण मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जीर्णोद्धार केले तर एकतर आपल्यामध्ये एक देशभक्ती ती पण जागृत होते आणि आपण आपल्या संस्कृतीचं पण पुनर्जीवित करू शकतो. त्यामुळे आपण सरकारतर्फे आता जवळजवळ बऱ्याच देवस्थानाचा आराखडा मंजूर करतो. जसं मी कोल्हापूरचं पालकमंत्री आहेत, अंबाबाईचा आणि ज्योतिबाचा आराखडा मागच्याच महिन्यामध्ये आम्ही मंजूर केला. त्याच पद्धतीचं आळंदीचं पण आम्ही पुढचं काम मार्गी लावू. आणि मला आज सगळ्या ट्रस्टींनी इथे बोलवल्याबद्दल मी त्यांची धन्यवाद. ताई, एक अगदी शेवटचा प्रश्न आहे. जसं की आपण आता मोदीजींचा उल्लेख केला आणि हे आळंदी एक खूप मोठं दैवत आहे आणि मोठं देवस्थान आहे, परंतु दुर्भाग्य आहे आपण राज्याच्या नगरविकास मंत्री पण आहात, कारण की या आळंदीच्या शेजारी 4 एकर जागेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्लॉटर हाऊसचं आरक्षण टाकलेलं आहे. कसं बघतात याकडे? त्या संबंधीचे इथले स्थानिक आमदारांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे. मी त्यानिमित्ताने तुम्हाला सांगते की असं काही इथे देवस्थानाच्या आजूबाजूला होणार नाही, 100% काही या ठिकाणी महानगरपालिकेशी तुम्ही काही संपर्क केला आहे की कसं करणार की हे आरक्षण उठवण्यासाठी काही पावलं उचलली जाणार? मागच्याच 2 ते 3 दिवसापूर्वीच आमदारांनी ह्या संबंधीची तक्रार अर्ज आमच्याकडे युडीकडे दाखल केला होता आणि आम्ही नक्की त्याची कारवाई. ताई, या आळंदीतला एक मुख्य प्रश्न आहे, जसं की इंद्रायणीच्या बाजूलाच देहू पोलीस स्टेशनची हद्द येते. सर्रास वेश्या व्यवसाय या ठिकाणी चालतो. पवित्र नगरी आहे. पोलीस प्रशासन मात्र याकडे डोळे झाकून आहे. कुठल्याही प्रकारच्या कारवाया होत नाही. कारवाया फक्त कागदावरच होतात. कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतल्या जात नाही. सर्रासपणे या ठिकाणी इथल्या स्थानिक महिलांकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळ्या पद्धतीचा होता. आपण राज्याच्या मंत्री आहात, महिला मंत्री आहात, महिलांची सुरक्षा सुद्धा आपण बघतो की आजकाल ज्या घटना घडतात त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. परंतु या आळंदी एवढं तीर्थक्षेत्र आहे आणि इथे या अवैध धंद्यांवर कुठलाही आळा बसत नाही. आता तुमच्याचकडनं मला हे कळतंय. खरं तर मला या संबंधीची काहीच कल्पना नाही आहे. आमच्या पवार ह्या ट्रस्टी आहेत तिथे, मी त्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊन मी या संबंधी काय असेल ते नक्की गृहमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट घालेल आणि या संबंधीची कारवाई. काही या ठिकाणी एसटी महामंडळ फार मोठे आहे, लाखो भाविक या ठिकाणी येतात. कित्येक दिवस झाले ती जागा पडीक आहे. त्या ठिकाणी अतिशय भयानक परिस्थिती आहे. भाविकांना येताना या ठिकाणी कुठं जायचं आणि कसं जायचं, त्या ठिकाणी कोणत्या गाड्या येतात याची कुठलेच सूचक मार्गदर्शक तत्व नाही आहेत. याबाबत काय निर्णय? नाही, मला खरंच आता मी त्या स्टँडची अवस्था बघितलेली नाही, पण मागच्या बैठकीमध्ये जे ट्रस्टींनी आहे ते तिथे मेट्रो स्टेशन आणि एस टीची जागा या संबंधीची चर्चा माझ्याकडे केलेली आहे. मी त्यांना सांगितलं उलटं की आम्ही आज महाराष्ट्रातले जवळजवळ एस टीचे डेपो परत एकदा सगळे डेव्हलपमेंट करायला घेतो, तर तुमच्याकडचा पण आम्हाला प्रस्ताव पाठवा. हे मागच्याच मीटिंगमध्ये आमचं ट्रस्टींचं हे बोलणं झालं. इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने गेले कित्येक वर्ष प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित केला जातो, मात्र त्याच्यावर तोडगा लवकर का निघत नाही? मागच्याच आठवड्यामध्ये माननीय आमदार महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप आणि आमचे सगळे ह्याचे अधिकारी, पर्यावरणचे अधिकारी, त्याचप्रमाणे आमचे युडीचे अधिकारी, ह्या सगळ्यांची एक बैठक इंद्रायणी नदीच्या संदर्भात झाली. त्याच्यानंतर असंच आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे पण ते निवेदन दिलं आणि त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की पुढच्या ह्याच्यामध्ये सगळे जे डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्याची एकत्रित बैठक त्या संबंधी ते बोलत. मैम, हिंदी में जानना चाहते हैं क्योंकि